नाव कुमारी निधी सावंत. माझे नाव कुमारी अनुष्का झांबरे. आमच्या शाळेचे नाव पंचफुला बेहाडणे विद्यालय अंजनगाव सुरजी, जिल्हा अमरावती, महाराष्ट्र. मार्गदर्शक संजय शेळके सर. प्रकल्प आत्मनिर्भर भारत स्वदेशी भारत. आमच्या प्रकल्पाचे नाव आहे केसांपासून खत निर्मिती. तर प्रस्तावना. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण केस कापतो, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये कचरा निघतो आणि हा कचरा जो आहे त्याला डिकम्पोज होण्यासाठी अनेक वर्ष लागतात आणि त्यामुळे पर्यावरणावर याचे दुष्परिणाम दिसून येतात. ते कसे? तर आता बघा, आपण केस टाकून देतो, त्यामुळे ते प्राण्यांच्या पोटामध्ये जाऊन त्यांच्या आतड्यांना इजा पोहोचू शकते आणि आपल्याला सुद्धा त्याच्यापासून विविध रोग निर्माण होऊ शकतात. त्यामुळे याचा उपाय म्हणून आम्ही तयार केले केसांपासून खत. आता केसांचे जैविक विघटनाद्वारे प्रक्रियेद्वारे आम्ही केसाचे रूपांतर खतामध्ये केले, सेंद्रिय खतामध्ये. व ते खत मातीच देतात, मातीची सुपीकता सुद्धा वाढते. तर आता आपण संपूर्ण जाणून घेऊया की आम्ही कसे केसांपासून खत निर्माण केले. प्रकल्पाची कार्यपद्धती. केस संकलन. जसे की आपण नाईक यांच्या दुकानातून केस गोळा केले, नंतर त्याची स्वच्छता प्रक्रिया केली, नंतर ते स्वच्छ पाण्याने धुवून वाळवले. त्याची विघटन प्रक्रिया यामध्ये सेंद्रिय घटक जसे की नायट्रोजन, अमिनो आम्ले असतात. ते इतर जैविक घटकांसह जसे की गाईचे शेण, सेंद्रिय खत, कंपोस्ट कल्चर यामध्ये मिसळले जातील. नंतर त्यामध्ये ते खत 40 ते 60 दिवस एका डब्यामध्ये किंवा एका खड्ड्यात 40 ते 60 दिवस ठेवले जाईल. नंतर त्या खताचा आपण त्यानंतर ते खत पूर्णतः विघटित होऊन आपण त्याचा वापर शेतीमध्ये झाडे, फुले, भाजीपाला व शेतीसाठी करू शकतो. यानंतर पाहणार आपण फायदे. तर फायदे असे आहेत की केसांचा वापर केल्यामुळे खूप कचरा होतो. तर आपण केसांपासून खत निर्मिती केल्यामुळे केसांचा कचरा कमी होतो आणि प्रदूषण पण होत नाही आणि रासायनिक खतावरचा खर्च कमी होतो. केसांपासून खत निर्मिती या प्रकल्पाद्वारे आपल्याला असे सिद्ध होते की मानवी केस हे फक्त कचरा नसून मौल्यवान असे नैसर्गिक संसाधन आहे आणि त्याचा योग्य उपयोग करून आपण ते आपल्या उपयोगी लावू शकतो. तसेच आपण यामध्ये केसांपासून निघणाऱ्या कचऱ्याचे रूपांतर सेंद्रिय खतामध्ये केले, म्हणजे वेस्ट टू वेल्थ या प्रकल्पामध्ये आहे. आणि हा प्रकल्प जो आहे तो शेती विकास आणि आपल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाने अतिशय महत्त्वाचा असून हा प्रकल्प भारतीय आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी भारत या थीमशी जुळणार आहे. आमचा जो प्रकल्प आहे तो आम्ही आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी भारत या थीममध्ये मोडणार आहे आणि त्याच्या थीमवर बनवलेला आहे. सो थँक्यू सर.